तळोदा तालुक्यातील मोड पुनर्वसन येथील 7 वर्षीय अल्पवयीन बालिकेस बोलेरो वाहनातून पळवून नेत असल्याच्या संशयावरून आमलाड येथे ग्रामस्थांनी मोठी कारवाई केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी बालिकेस फूस लावून बोलेरो वाहनातून घेऊन जात असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी तत्काळ त्यांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला। आमलाड गावाजवळ काही तरुणांनी दुचाकी आडवी लावून बोलेरो थांबवण्यात यश मिळवले। त्यानंतर गावकऱ्यांनी वाहनातील तिघांना खाली उतरवून त्यांची चौकशी केली, मात्र विचारपूस करताना संशयितांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत। त्याचबरोबर वाहनात अल्पवयीन बालिका आढळून आल्यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला। संतप्त ग्रामस्थांनी तिघांना मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी संबंधित बोलेरो वाहनालाही आग लावून जाळून टाकले। दरम्यान संबंधित बालिकेला सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील एका कुटुंबाच्या घरी नेण्यात आले असून तिची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जात आहे। ही बालिका तळोदा तालुक्यातील मोड पुनर्वसन परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आले असून पुढील तपास सुरू आहे। संबंधित तिघे तरुणांना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा शोध घेतला जात असून नागरिकांनी कायदा हातात न घेता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी केले आहे।